मी ज्या वाटेतून जाते त्या वाटेत कोणीही उभं राहत नाही हे तुला कोणी सांगितलं नाही का? नाही. मग यापुढे ध्यानात ठेव, नाहीतर शासन होईल. पर तुमच्या वाटत मी कशा पायी उभी राहू? मी माझ्या वाटेनं जाईन. आजवर तू माझ्या वाटेतच आली आहेस. तुझी स्वतःची अशी कोणती वाट आहे? आणि हे माझे साम्राज्य आहे, ध्यानात ठेव. तुमचा मान मोठा आहे जी, पर देवानी मला माझ्या वाटचं सुख दिलं आहे. मला माझा वाडा बांधून दिला आहे, चाकरं दिली आहेत. काय बी कमी नाही माझ्या संसाराला. संसार? काय बोलतेस तू? तू याला संसार म्हणतेस? काय म्हणायचं काय आहे तुम्हासनी? जे दुसऱ्यांचं आहे ते हिसकावून संसार नाही होत. ह्यो तुमचा समज आहे. खरं काय आहे हे मला ठाव आहे. एकदा लोकांमध्ये जाऊन विचार काय बोलतात तुझ्याबद्दल ते. हेच ना का जेजुरीच्या आबाळामध्ये आम्ही दोघं फिरत होतो म्हणून? बानू तोंडावर. वाईट वाटलं ना? मला ठाव आहे लोक बोलतात, पण त्यासनी हे बी ठाव आहे का माझा जीव आहे देवांवर. यापुढे जर तू काही बोललीस तर मी काय करेन हे सांगू शकत नाही. तुला असे शासन करेन की तुझ्या मुखातून वाणी बाहेर पडणार नाही. तू राजसभेत ये, मग बघ मी तुझं काय करते ते. मला बी तेच बघायचं आहे. देवा, आपण आसन ग्रहण करावे. आता सगळे येतच असतील. होय माधवा. लक्ष्मी देवी, आपण देखील आसन ग्रहण करावे. नारायण. देवा, अद्याप देवी आल्या नाहीत. मुनिवर, त्या येत आहेत. महासा, आख्यानाला आरंभ करायचा का? देवी, आख्यानाला सुरुवात करायची का? हो, पण त्याआधी राजसभेचे आणि राजवाड्याचे काही नियम आहेत, ते मला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायचे आहेत. देवी, काय झाले? कोणी नियम मोडला आहे? त्या बानूने नियम मोडले आहेत.
तिने काय नियम मोडला आहे? प्रधानजी, आज आत्ता त्याची चौकशी व्हावी. बाणाई समोर यावे. मी हा काय नियम मोडला? बानूला असं राजसभेत बोलवून तुला काय साध्य करायचे आहे? प्रधानजी, प्रधानजी, कार्यवाही सुरू करा. देवी, आपण विधान केले त्यानुसार मी बाणाईला विचारतो की त्यांनी कोणता नियम मोडला आहे. मला ठाव नाही जी. मला तर हे बी ठाव नाही का मी नियम मोडला आहे. देवी, अशा परिस्थितीत आपणच सांगावे की यांच्याकडून कोणता अपराध घडला आहे. ही राजसभेच्या वाटेत उभी होती. हिने माझ्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. ह्याचे हिला शासन व्हायला हवे. बानू, हे खरं आहे? देवा, मी ह्यांच्या वाटत उभी होते, पण मी ह्यांची वाट नाही अडवली जी. आणि मी स्वतःहून पहिल्यांदा बोलाय बी नाही गेले. उलट त्याच थांबल्या आणि माया संग बोलायला लागल्या. मग भांडायला भांड लागलं आणि सुरू झालं जी. देवा, काय करूया? बानूला गडावर येण्यासाठी वेगळा मार्ग ठेवावा आणि हा विषय इथेच थांबावा. म्हणजे हिने जे धाडस केले आहे आणि माझा अपमान केला आहे त्या संदर्भात काहीच होणार नाही. हा विषय इथेच संपला. ह्या पुढे माझ्या अनुमतीशिवाय दोघींनीही एकमेकीशी बोलू नये अथवा भेटू नये. बाणाई, आपण आपले स्थान ग्रहण करावे. मुनिवर, आपण आज्ञा घ्यावी आणि आख्यानाला सुरुवात करावी. नारायण नारायण. देवा, देवी, आख्यान सुरू करण्याची आज्ञा असावी. नारायण नारायण. सदानंद 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 सदानंद. नारायण नारायण. तर कथेत आपण कुठे होतो? श्री गंगा मातेचे या पृथ्वीवर आगमन झाले होते. श्री महादेवांनी त्यांना मस्तकावर धारण केले होते. सृष्टीच्या कल्याणासाठी जरी श्री महादेवांनी हे केले असले तरी गंगा मातेचे श्री महादेवांवरचे प्रेम मात्र कमी झाले नव्हते.
आणि आता एका अर्थी ते एकत्रही होते. हे श्री महादेव, माझा नमस्कार स्वीकार करावा. हे प्रभू, आपण मला आपल्या जटेत स्थान दिले. मी कृतकृत्य झाले. परंतु मला आपल्याशी बोलावे, आपल्यासोबत भ्रमण करावे, आपल्याला पाहत राहावे असे वाटते. गंगा, मी तुला माझ्या जटेत स्थान दिलंय ते विश्व कल्याणासाठी, तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही. प्रभू, मी आपल्याला साधनेने प्राप्त करू शकले नाही, परंतु आपल्याला प्राप्त करण्याची अभिलाषा मला होतीच. आपल्याला प्राप्त करण्यासाठी मी किती प्रतीक्षा केली आहे आपल्याला ठाऊक आहेच. मग तरीही आपण माझ्याशी असे का वागत आहात? गंगा, मला तुझ्या अपेक्षा ठाऊक आहे, परंतु तो भूतकाळ होता आणि आता काळाबरोबर स्वतःला तू प्रवाहित करत राहा. नाही प्रभू, आजही मला आपण स्वीकारावे ही अभिलाषा आहेच. जे होणे नाही तू त्याचाच पुन्हा विचार करत आहेस. असे का प्रभू? मी माझी अर्धांगिनी म्हणून पार्वतीचा स्वीकार केला आहे. आता ते तिचे स्थान आहे, तेव्हा मी आता त्याचे विभाजन कसे करू? श्री पार्वती देवींनी जरी आपल्याला प्राप्त केले असले तरी आधी मी माझे प्रेम आपल्या पुढे प्रकट केले आहे. त्याचे काहीच मूल्य नाही का? गंगा, तुझ्या इच्छेनुसार मी स्वतः तुला आवाहन केले आणि तू स्वर्गातून पृथ्वीवर आलीस. आता ह्यापेक्षा अधिक इच्छा तू का ठेवतेस? कारण मी आपल्याशिवाय अपूर्ण आहे प्रभू. मी आपल्याला मनोमन पती मानले आहे आणि तिथे मी कोणाचाही विचारही करू शकत नाही. गंगा, ह्या कैलासात तू माझ्याशी वार्तालाप करतेस हे कोणालाही ठाऊक नाही. पार्वतीने ते एकदा पाहिले होते. मी तुला नियंत्रित करण्यासाठी माझ्या जटेत स्थान दिले आहे, परंतु तू स्त्री रूपात येऊन माझ्याशी बोलते आहेस. पार्वतीने हे एकदा पाहिले आहे, तेव्हा आता मला तिच्यापासून हे लपवून ठेवता येणे शक्य नाही. आपण तिच्या अपरोक्ष भेटतो आणि बोलतो हे जर तिला कळले तर अनर्थ व्हायचा. म्हणून मला तिला हे सत्य लवकरात लवकर सांगणे इष्ट आहे. पण एक सांगते, हे प्रभू, आपण मला आपल्या जटेत दिलेले स्थान मी सोडणार नाही. पार्वती देवींना आपण हे सांगायला विसरू नका. मला माझे स्थान मोठ्या प्रयत्नाने मिळाले आहे. मी त्यासाठी खूप प्रतीक्षा केली आहे. पण हे पार्वतीला कसे सांगणार? का? कारण पार्वतीचे माझ्यावर इतके प्रेम आहे की ती ह्याचा स्वीकारच करू शकणार नाही की मी तुला जे स्थान दिले आहे त्यानंतर मी तुला विलग नाही करू शकत. ते निरंतर आहे. म्हणजे प्रभू, माझे प्रेम त्यांच्यापेक्षा उणे आहे का? काय अभाव आहे माझ्या प्रेमात? मला तुझे प्रेम ठाऊक आहे, परंतु तुला स्वतःला सावरायला हवे आणि तुला हे स्वीकारायला हवे की मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. नाही, मला हे मान्य नाही. गंगा, मी पार्वतीला सांगेन की तुझे स्थान हे माझ्या शिरोधरावर राहील, पण त्यासाठी योग्य वेळ निवडावी लागेल. याचा अर्थ मी पुन्हा आपल्या शिरोभागात गुप्त होऊन राहू? होय, कारण जर तिने तुला पुन्हा इथे पाहिले तर काय होईल हे सांगता येणे शक्य नाही. खरे तर मला इथून जायचे नाही, पण आपण सांगत आहात म्हणून यावेळी मी इथून गुप्त होते आहे.
पण प्रत्येक वेळी हे जमेलच असे नाही. क्षमा असावी. नारायण नारायण महिम्न पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच्य सर्वस्वमति परिणामावधिगृणम् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. नारायण नारायण. श्री महादेवांनी गंगा मातेला आपल्या मस्तकावर का धारण केले होते याची स्वाभाविकपणे त्यांना स्पष्टता होती. श्री गंगा मातेची मात्र इच्छा होती की श्री महादेवांनी त्यांचं प्रेम स्वीकारावं. दुसरीकडे श्री पार्वती देवींना मात्र हे सगळं आवडलेलं नव्हतं. सृष्टीच्या कल्याणासाठी त्यांना त्याची किंमत मोजावी लागू नये असे त्यांना वाटत होते. मुनिवर, यासाठी त्यांनी श्री महादेवांशी स्पष्ट बोलायला हवे होते. अगदी योग्य आहे. मुख्य म्हणजे श्री पार्वती देवी श्री महादेवांना काही स्पष्ट विचारण्यासाठी त्यांच्याकडे गेल्या. स्वामी, पार्वती, इथे कोणी आले होते का? नाही. मला चाहूल लागली. कदाचित तुला भास झाला असेल. आपण गंगेला जे स्थान दिले आहे, मला वाटले ती पुन्हा इथे आली असेल. तिने स्त्री रूपात इथे प्रत्यक्षात येणे मला आवडणार नाही. पार्वती, गंगा ही तुझी ज्येष्ठ भगिनी आहे. मग असं का? केवळ भगिनी म्हणून आली असती तर नक्कीच मी तिचे स्वागत केले असते स्वामी. पण तिची इच्छा काय आहे हे तुम्ही देखील जाणता. पण पार्वती, गंगा ही सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करत आहे, तेव्हा तू तर तिचे कौतुक करायला हवे. मला ते जमणार नाही. पण असं का? कारण मला माझी सवत इथे नको आहे. तुम्ही इतर कोणाचेही झालेले मी सहन करू शकणार नाही आणि तिला तुम्ही हवे आहात. तिची इच्छा अजूनही प्रबळ आहे. पाहिले मी त्या दिवशी. पार्वती, तू निश्चिंत राहा. नाही, मी सावध राहणार. आपण सांब सदाशिव आहात, भोळे आहात. तुमच्या ह्याच स्वभावाचा अनेकांनी लाभ घेतला आहे आणि इथे तर माझ्या अधिकाराचा, माझ्या प्रेमाचा, माझ्या स्थानाचा प्रश्न आहे. पार्वती, मला ते कळत आहे. मात्र तेवढे पुरेसे नाही. मग तुला काय अपेक्षित आहे? तुम्ही गंगेला जे स्थान दिले आहेत त्याचा पुनर्विचार व्हावा आणि तिला दुसरीकडे स्थान द्यावे.